मित्रांनो नमस्कार. मी बाबासाहेब तोंडे, राज्यशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. राज्यशास्त्र MA भाग 2 सेमिस्टर 3 यासाठी कंपल्सरी असलेला पेपर, ज्याला आपण जागतिक राजकारण एक नवसंरचना म्हणतो, या पेपरमधील जे पहिलं प्रकरण आहे, ज्या प्रकरणाचं नाव परराष्ट्र धोरण हे आहे, या परराष्ट्र धोरणाविषयी आज आपण शिकत आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय, परराष्ट्र धोरणाचा अर्थ काय आहे, परराष्ट्र धोरणाची आवश्यकता किंवा गरज काय आहे यावर आपण बोललो होतो. तरीही अगदी वेळेची एक गरज म्हणून परराष्ट्र धोरण आपण कशाला म्हणतो यावर अगदी 2 मिनिटांमध्ये आपण त्यावर बोलतोय. परराष्ट्र धोरणाचा अर्थ असा होतो, कोणत्याही राष्ट्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या राष्ट्रांशी केलेला व्यवहार म्हणजे परराष्ट्र धोरण असतं. हा व्यवहार म्हणजे काय असतो की एखाद्या राष्ट्राविषयी घेतलेली ती भूमिका असते, एखाद्या राष्ट्राविषयी स्वीकारलेलं धोरण असते, एखाद्या राष्ट्राकडून आपल्याला काही मिळवायचं आहे किंवा काही प्राप्त करायचं आहे त्यासाठी रचलेली किंवा निर्माण केलेली कूटनीती असते. एखाद्या राष्ट्रासोबत आपण केलेले छोटे मोठे सर्व प्रकारचे व्यवहार असतात. म्हणजे एक राष्ट्र जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत कुठल्या तरी उद्देशाने वर्तन करत असते, तेव्हा हे वर्तन करत असताना त्या राष्ट्राने स्वीकारलेली जी मूल्य असतात, जी त्याचे तत्वे असतात, घेतलेली जी भूमिका असते, वेगवेगळे छोटे मोठे केलेले जे व्यवहार असतात, त्या सर्व गोष्टींना एकत्रित आपण असं म्हणतो ते त्या परराष्ट्र धोरण असतं त्या राष्ट्राचं. आणि गरजेबद्दल तर आपण साहजिक बोलतो की ह्या जगामध्ये कुठलंही राष्ट्र परराष्ट्र धोरणाशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका मांडू शकत नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकत नाही किंवा कुठल्याही राष्ट्राच्या कशाही प्रकारे संपर्कात येऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने आपली धोरण ठरवले असतात, आपली उद्दिष्ट ठरवले असतात, आपलं ध्येय ठरवलेलं असतं आणि त्यानुसार प्रत्येक राष्ट्र हे एक व्यूहरचना आखत असतं आणि आपला उद्देश किंवा आपली ध्येय हे साध्य करत असतं. तर त्याचं एक साधन म्हणून आपली ध्येय साध्य करण्याचं एक प्रमुख साधन म्हणून या परराष्ट्र धोरणाकडे आपण पाहत असतो. आज या लेक्चरमध्ये आपण हे परराष्ट्र धोरण निर्धारित करणारे जे प्रमुख घटक आहेत त्या घटकांविषयी आपण चर्चा करणार आहोत. परराष्ट्र धोरण निर्धारित करणारे घटक याचा अर्थ असा होतो की परराष्ट्र धोरण निर्माण करत असताना किंवा ते ठरवत असताना ज्या प्रमुख गोष्टींचा किंवा घटकांचा विचार घेतला जातो किंवा त्या घटकांमुळेच ते परराष्ट्र धोरणाला त्या आकार निर्माण होत असतो, तर त्या परराष्ट्र धोरणाचे ते प्रमुख घटक असतात. त्यालाच आपण मूलभूत घटक म्हणतो परराष्ट्र धोरणाचे, आपण त्याला आधारभूत घटक म्हणतो किंवा वेगवेगळ्या नावाने आपण ते ओळखतो. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की परराष्ट्र धोरणाचे मूलभूत घटक किंवा आधारभूत घटक म्हणजे ते राष्ट्र जेव्हा आपल्या धोरणाची आखणी करत असते तेव्हा त्या घटकांचा विचार घ्यावा लागतो किंवा त्या घटकांच्या संदर्भातूनच त्या परराष्ट्र धोरणाची आखणी होत असते. तर असे घटक कोणते ते आपण पाहतो. तर यामध्ये पहिला जो घटक आहे, या पहिल्या घटकाला आपण भौगोलिक घटक असं म्हणतो. म्हणजे एखादं राष्ट्र आहे, त्या राष्ट्राची जी भौगोलिक प्रकृती आहे त्याला आपण भौगोलिक घटक असं म्हणतो. म्हणजे आता भारत आहे, चायना आहे, अमेरिका आहे, रशिया, ही वेगवेगळी राष्ट्रे, परंतु प्रत्येक राष्ट्राची भौगोलिकता भिन्न आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचा भूगोल वेगळा असल्यामुळे त्या राष्ट्राबद्दलची जी प्रतिमा निर्माण झाली बाकीच्या राष्ट्रांमध्ये ती सुद्धा वेगवेगळी आहे. प्रत्येक राष्ट्राचा भूगोल वेगळा आहे म्हणजे त्या प्रत्येक राष्ट्राच्या मानसिकतेमध्ये वेगळा बदल झालेला आहे. आता भूगोल म्हणजे काय, भूगोल म्हणजे काय, तर त्या राष्ट्राची भूमी कशी आहे, त्या राष्ट्राचं हवामान कसं आहे, त्या राष्ट्राचा विस्तार किती आहे, त्या राष्ट्राच्या सीमा कशा आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण भौगोलिक घटकाच्या अनुषंगाने परराष्ट्र धोरणाचा विचार करत असतो त्यावेळेस साहजिकच एखाद्या राष्ट्राची भूमी विस्तृत असते किंवा भूमी खूप सुपीक असते. आता ज्या राष्ट्राची भूमी सुपीक आहे साहजिकच त्या राष्ट्राच्या अनेक समस्या सुटलेल्या असतील.
ज्या राष्ट्राची भूमी सुपीक आहे ते राष्ट्र तेथील लोकांना खूप चांगल्या पद्धतीचं अन्नधान्य निर्माण करू शकतं. तिथल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्याला आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो, त्यातील एक गरज किंवा अन्नाची गरज, आणि साहजिकच जिथं अन्न ही गरज जिथं संपलेली असते किंवा जी गरज भागलेली असते, वस्त्र निवारा किंवा ह्या ज्या खूप प्राथमिक गरजा आहेत, परंतु ह्या गरजा तिथं आपोआप पूर्ण झालेल्या असतील. म्हणजे ज्या राष्ट्राची भूमी सुपीक असते ते राष्ट्र तेथील लोकसंख्येला आवश्यक असलेला जो अन्नधान्याचा पुरवठा आहे किंवा ती निर्मिती आहे ती निर्मिती करू शकतं. आणि त्या अन्नधान्यासाठी त्या राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राकडे हात पसरावे लागत नाही. किंवा एवढंच नव्हे तर आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये अन्नधान्याचा जर साठा असेल तर ते राष्ट्र निश्चितपणे काय करेल, इतर गरजू राष्ट्रांना अन्नधान्याचा पुरवठा करेल आणि त्या निमित्ताने इतर राष्ट्रांच्या वर्तनावर प्रभाव पाडेल आणि त्या राष्ट्राचं धोरण सुद्धा आपल्या सोयीचं बनवेल. हा त्या घटकाचा असलेला सकारात्मक प्रभाव आहे. हवामान आहे. हवामानाबद्दल बोलताना आपण असं म्हणतो की पृथ्वी तलावर अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं हवामान असतं. कुठं उष्ण कटिबंध म्हणा, ज्याला ज्या उष्ण कटिबंधातले प्रदेश आपण पाहतो, समशीतोष्ण कटिबंधातले देश आपण पाहतो, शीतकटिबंधामधले देश आपण पाहतो. तर ह्या जो हवामानातला बदल आहे हा बदल तुमच्या क्रयशक्तीवर खूप मोठा परिणाम करत असतो. म्हणजे एखादं राष्ट्र हे उष्ण कटिबंधामध्ये आहे किंवा एखादं राष्ट्र हे शीत कटिबंधामध्ये आहे तर त्या राष्ट्रातील लोकांची जी क्रयशक्ती आहे ही निश्चितच कमी झालेली असते. म्हणजे हमखास किंवा बारमाही थंडीचा सामना करणे किंवा बारमाही किंवा बहुतेक वर्षातला बहुतेक कालखंड हा उन्हाचा किंवा उष्णतेचा सामना करणे, यामध्ये जी त्या राष्ट्राची पायरी त्या लोकांची जी क्रयशक्ती खर्च होते त्या खर्च होणाऱ्या क्रयशक्तीमधून खूप मोठं त्या राष्ट्राचं नुकसान झालेलं असतं. आणि जी राष्ट्रे ही समशीतोष्ण कटिबंधामध्ये असतात, अर्थात समशीतोष्ण कटिबंधातलं वातावरण हे आल्हाददायक आहे, उत्साहवर्धक आहे आणि साहजिकच तिथल्या लोकांची सर्व ऊर्जा ही तेथील निर्मितीच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा तिथली जी विकासाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये अशी खूप मोठी ऊर्जा तिथं गुंतली जाऊ शकते. साहजिकच त्याचा परिणाम असा होऊ शकतो की ते राष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने आपला विकास करू शकते. याला आपण काय म्हणतो, याला तेथील हवामानाचा झालेला हा सकारात्मक परिणाम. जसा सकारात्मक परिणाम तसा तो कसा आहे, नकारात्मक आहे. यानंतर आपण पाहतो सीमा, राष्ट्राच्या सीमा. एखाद्या राष्ट्राच्या सीमा कशा आहेत त्यानुसार ते राष्ट्र इतर राष्ट्रांशी संबंध जोडत असतं. आता याचा जरा खोलवर विचार आपण केला, भारताचा विचार केला, भारताचा आपण पाकिस्तान सोबत विचार केला, बांगलादेश सोबत विचार केला, चायना सोबत विचार केला, तर जिथं जिथं आपल्या कृत्रिम सीमा आहेत तिथं तिथं भारत हा संघर्षाशी तोंड देत आहे. म्हणजे भारताचं एकंदर स्ट्रक्चर पाहिलं तर भारताच्या तिन्ही दिशांना समुद्र आहे, उत्तरेला हिमालय आहे, परंतु वायव्य सरहद्द किंवा वायव्य दिशा आहे तिथं काय आहे, भारत हा कृत्रिमरित्या निर्माण झालेल्या सीमांनी परराज्यांना किंवा दुसऱ्या राज्यांना राष्ट्रांना जोडलेला आहे. जेव्हा ह्या कृत्रिम सीमा असतात त्या कृत्रिम सीमांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये किंवा हमखास अधूनमधून ते सीमाविषयक संघर्ष निर्माण होतात आणि असे संघर्ष म्हणजे त्या राष्ट्राला आपली खूप मोठी ऊर्जा ते संघर्ष सोडवण्यासाठी खर्च करावी लागते. खूप मोठी ऊर्जा ते संघर्ष सोडवणे किंवा तसे संघर्ष होऊ नयेत यासाठी खर्च करावे लागते आणि त्याचा नकारात्मक परिणाम हा आपल्या परराष्ट्र धोरणावर होतो. असं आहे की जिथं नैसर्गिक सीमा आहे, समजा ब्रिटनचा विषय आपण जर घेतला तर ब्रिटन काय आहे, ब्रिटन एक बेट आहे. ब्रिटन बेट आहे म्हणजे ब्रिटनच्या लोकांना कधी अशी भीती वाटत नाही की कुणीतरी कुठून तरी येईल, आक्रमण करेल आणि ब्रिटनला जिंकेल, अशी मुळात भीतीच त्या राष्ट्रांच्या किंवा तिथल्या नागरिकांच्या किंवा तिथल्या शासनकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली नाही. त्याचा परिणाम असा झाला की तेथील लोक, तेथील शासनकर्ते हे निर्भीडपणे, बिनधास्तपणे, एक दूरदृष्टीने आपलं परराष्ट्र धोरण आखत राहिले. म्हणजे ते कुणाच्याही दबावाला बळी पडले नाहीत, कुणाच्याही आक्रमणाची त्यांना भीती वाटली नाही. हा तुमच्या भौगोलिक घटकाचा परिणाम आहे. म्हणजे भारत सीमेबद्दल सतत पाकिस्तान सोबत लढत आहे, सीमेबद्दल सतत चायना सोबत लढत आहे किंवा तसंच जर नेपाळशी, भूतानशी, बांगलादेशशी, म्यानमारशी असं जर भारताचा सतत संघर्ष होत असेल तर मात्र भारताचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक भूमिका अशी एक ते ठरली जाईल किंवा ते एका विशिष्ट वेगळ्या चष्म्यातून भारताला पाहिलं जाईल. का? कारण या भारत हे उदाहरण आहे. तर या राष्ट्राचा सीमांबद्दल अनेक राष्ट्रांशी वाद आहे. म्हणजे हे राष्ट्र कदाचित भांडखोर आहे का, किंवा
आणखी काही वेगळ्या पद्धतीने त्याचं मोजमाप केले जाईल. म्हणजे तुमच्या सीमा नैसर्गिक असणे म्हणजे तुम्ही कुणाशीही वाद करणार नाही, परंतु कृत्रिम असणे म्हणजे काय होणार आहे, साहजिकच भविष्यामध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कारणाने तुमचे इतर राष्ट्रांशी वाद होणार आहेत आणि त्या वादाचा नकारात्मक परिणाम हा राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर होणार आहे. म्हणजे असं अगदीच थोडक्यामध्ये जर आपण म्हटलो तर ह्या भौगोलिक घटकांमध्ये त्या राष्ट्राची भूमी कशी आहे, त्या राष्ट्राचं हवामान कसं आहे, त्या राष्ट्राचा विस्तार किती झालेला आहे किंवा ते विस्तार भूप्रदेश किती विस्तारित आहे आणि त्या राष्ट्राच्या सीमा ह्या नैसर्गिक आहेत की कृत्रिम आहेत, यानुसार त्याचा परराष्ट्र धोरणावर हा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. या गोष्टी खूप चांगल्या असणे अशी प्रत्येक राष्ट्राची अपेक्षा असते किंवा ते गृहीत धरलेलं असतं आणि त्या पद्धतीने प्रत्येक राष्ट्र विचार करत असतं. दुसरा घटक आहे नैसर्गिक साधने. म्हणजे एखाद्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडतो म्हणजे जर त्या राष्ट्राकडे नैसर्गिक संसाधने मुबलक प्रमाणात असतील तर साहजिकच त्या राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगला दबदबा निर्माण झालेला असेल. कारण त्या राष्ट्राच्या भूमीच्या भूगर्भात मिळणारी जी खनिज संपत्ती असेल, ज्याच्या माध्यमातून विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, औद्योगिक विकास असेल, या प्रक्रियेला खूप मोठी चालना मिळू शकते. किंवा एखाद्या देशातला जो भूभाग आहे किंवा एखाद्या देशाची जी भूमी आहे किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे ही अत्यंत दुर्बल असेल तर त्या राष्ट्राला मात्र वेगवेगळ्या गोष्टींसाठी इतर राष्ट्रांच्या नैसर्गिक संसाधनांचाच वापर करावा लागतो. आता हा जेव्हा वापर करायचा असतो तेव्हा साहजिकच काय होईल, ती राष्ट्रे काय ती संसाधने येऊन आपल्याकडे देणार आहेत का, नाहीये. तर ती संसाधने मिळवण्यासाठी आपल्याला त्या राष्ट्रांकडे हात पसरावे लागतील. पर्यायी त्या राष्ट्रांसोबत अनेक आपल्याशी तोट्याचे परंतु समोरच्या राष्ट्रांशी फायद्याचे असले करार करावे लागतील. त्यांच्या सोयीचं वर्तन घडवावं लागेल. त्यांनी ज्या ज्या पद्धतीची मागणी केली आहे किंवा ज्या ज्या पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागेल. तेव्हा काय होईल, आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा त्या राष्ट्राकडून भागू शकतील. आणि जर आपल्याकडे प्रामुख्याने जर ह्या नैसर्गिक घटकांचा किंवा साधन सामुग्रीचा उपलब्ध साठा खूप चांगला असेल तर साहजिकच काय होईल, आपल्या सर्व क्षेत्रांमध्ये त्याचा खूप चांगल्या पद्धतीने विकास होणार आहे. साधारण एखादी राष्ट्रांमध्ये इंधनाचे साठे आहेत किंवा इंधन विहिरी आहेत, संपूर्ण जगाच्या राजकारणावर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. म्हणजे राष्ट्रे छोटी आहेत, राष्ट्रांची विचारसरणी काही संपूर्ण जगाला पोषक आहे असे ठामपणे सांगता येत नाही, पण तरी सुद्धा राष्ट्रांकडे असलेली जी खनिज संपत्ती आहे, जे इंधन साठे आहेत, त्यांच्याकडे असलेल्या त्या इंधन साठे हाच घटक त्यांच्या संपूर्ण जागतिक राजकारणावर प्रभाव पाडतो, त्यांना प्रमोट करतो. एवढंच नव्हे तर जागतिक राजकारणावर हमखास त्यांची पाठराखण करतो. म्हणजे परराष्ट्रांशी धोरण निर्धारित होत असताना त्यांच्याकडे असलेल्या ह्या नैसर्गिक घटकांचा त्यांच्यासाठी खूप चांगला प्रभाव होतो. यानंतरचा घटक आहे इतिहास. परराष्ट्र धोरणावर इतिहास हा घटक चांगला प्रभाव पाडतो. याचं कारण असं आहे, इतिहास हा तेथील लोकांना बांधून ठेवणारा एक घटक आहे. आपण सर्व एक आहोत, आपली संस्कृती समान आहे, आपले विचार समान आहेत, आपला भूतकाळ समान आहे, आपण समान गोष्टी भोगलेल्या आहेत. ते सुख असेल किंवा दुःख असेल हे आपण समानरित्या उपभोगलेलं म्हणा किंवा भोगलेलं आहे. ही जी माणसांमध्ये त्या राष्ट्रातील माणसांमध्ये निर्माण झालेली भावना असते, ती भावना त्या सर्व लोकांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी खूप प्रभावी काम करत असते. म्हणजे राष्ट्र एकच आहे परंतु त्यातल्या लोकांचा इतिहास भिन्न आहे. ती माणसं कधीच एकत्र येऊ शकणार नाही किंवा ती माणसं कधीच कायमस्वरूपी एकत्रित राहू शकणार नाही. म्हणून इतिहास असेल किंवा इतिहासाला जोडून आपण असंही म्हणतो की संस्कृती असेल, इतिहास आणि संस्कृती ह्या गोष्टी अशा आहेत यांच्यातील जी एकता आहे किंवा यांच्यातील जी एकात्मता आहे किंवा एकरूपता आहे, ही एकरूपता लोकांना एकत्रित बांधून ठेवते, त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करते, त्यांच्यामध्ये आपल्या राष्ट्रावर आपलं प्रेम किती आहे ही दाखवण्याची प्रवृत्ती किंवा राष्ट्रभक्ती म्हणा, राष्ट्रनिष्ठा म्हणा, ही त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि ज्या राष्ट्रातील लोक ही एकत्रितरित्या असतात,
एकात्म भावनेने जोडलेली असतात, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा ह्या गोष्टी अशा ठासून भरलेल्या असतात, साहजिकच त्या राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगला प्रभाव निर्माण झालेला असतो. कारण ज्या गोष्टी ह्या गोष्टी जर एखाद्या राष्ट्रामध्ये असतील तर साहजिकच किंवा निश्चितच तिथला अंतर्गत संघर्ष कमी झालेला असतो. एखाद्या राष्ट्रातील अंतर्गत संघर्ष नसणे म्हणजे त्या राष्ट्राला संपूर्ण आपलं लक्ष हे त्याच्या विकासाच्या प्रक्रियेवर केंद्रित करता येतं. म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये धार्मिक संघर्ष आहे, जातीय संघर्ष आहे, किंवा राज्यामधला संघर्ष आहे, किंवा हा वर्ण आहे ज्याला आपण म्हणतो, किंवा अंतर्गत काही यादवी आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी असतील तर काय होईल, राष्ट्राला आपल्या प्रगतीसाठी जेवढा पैसा, वेळ, ऊर्जा खर्च करायची आहे ते सर्व तिथंच संपेल आणि ती सर्व पैसा, वेळ, ऊर्जा ही कुठं अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी खर्च करावी. त्याचा परिणाम काय होणार आहे? त्याचा परिणाम त्या राष्ट्राच्या प्रगतीला खूप मोठा अडथळा निर्माण होणार आहे. ती प्रगतीच होणार नाही, पर्यायी ते राष्ट्र अविकसित राहणार आहे, ते मागासलेलं राहणार आहे, अंतर्गत सामाजिक विकासाला खूप मोठा फटका बसणार आहे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक राजकारणामध्ये कमकुवत राष्ट्र अशीच ओळख असणार आहे. म्हणून तेथील लोक त्यांचा समान इतिहास असणे, इतिहासातील घटनाक्रमाबद्दल त्यांच्यात एकवाक्यता असणे आणि त्याचबरोबर त्यांचं पूर्वी आखलेलं धोरण म्हणजे इतिहासातलं धोरण. साधा नियम आहे की समजा भारत आहे, इतिहासातलं भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते आज आपल्यावर प्रभाव पाडतं. म्हणजे आता समजा एखादं परराष्ट्र धोरणाची निर्मिती नव्याने करायची आहे, आपण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या आपल्या इतिहासामध्ये आजपर्यंत आपण ज्या पद्धतीचं परराष्ट्र धोरण स्वीकारलेलं आहे, ज्या पद्धतीनं ते परराष्ट्र धोरण आपण डिझाईन केलं होतं, त्या गोष्टींचा नव्याने निर्माण होणाऱ्या परराष्ट्र धोरणावर निश्चितपणे प्रभाव पडणार आहे. म्हणजे परराष्ट्र धोरणाची जी आपली मूलभूत तत्वे असतील, जसं की शांतता हे आपलं तत्व आहे, अखंडता हे तत्व आहे, आपलं सार्वभौमत्वाचा आदर करणे हे आपलं तत्व आहे, आपण युद्धाला विरोध करतो, आपण पंचशील तत्वांचा पुरस्कार करतो, आपण सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा जाहीरपणे आदर करतो. ही जी आपली तत्वे आहेत याला आपण एकदाच मूठमाती देणार का? नाही देऊ शकत. म्हणजे ही मागची जी आपलं परराष्ट्र धोरणातली तत्वे आहेत किंवा मागचा परराष्ट्र धोरणाचा जो आपला इतिहास आहे, हा इतिहास काय करणार आहे, आपल्या थेट पूर्वी आखलेलं धोरण काय करणार आहे, आता जे आपल्या परराष्ट्र धोरण निर्माण करायचं आहे यावर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. म्हणजे त्यातील अनेक गोष्टी नव्याने आपण घेणार, त्या गोष्टी जशाच तशाच स्वीकारणार, पर्यायाने काय करतो आपण बदललेल्या परिस्थितीमध्ये थोडी थोडी मोडतोड करणार, परंतु आपण सर्व सोडणार का? नाही सोडणार. म्हणजे तो याला आपण असं म्हणतो की इतिहासातील जे घटक आहेत हे घटक आपल्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडतात. औद्योगिक विकास आहे, औद्योगिक विकास आणि परराष्ट्र धोरणाचा कसा संबंध जोडता येईल? हे बघा, हे सर्वच घटक जे आहेत हे घटक सकारात्मक पद्धतीने असणे हे एका अर्थाने त्या राष्ट्राला प्रगत करणे असा अर्थ आपण घेतो. ते राष्ट्र विकसित होणे, ते राष्ट्र श्रीमंत होणे, त्या राष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये समाधानकारक विकास होणे अशी यामागची अपेक्षा आहे. आणि जेव्हा ते राष्ट्र विकसित, श्रीमंत या पद्धतीने त्याची प्रतिमा तयार होते, तेव्हा साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चांगली ओळख होते. ते मोठं राष्ट्र आहे, ते विकसित राष्ट्र आहे आणि इतर राष्ट्रे त्या राष्ट्राशी धोरण आखताना समोर अगदीच स्वखुशीने म्हणा किंवा चांगल्या विचाराने हात पुढे करतील आणि त्यांच्यामधला व्यवहार खूप चांगल्या पद्धती या दृष्टिकोनातून आपण या मुद्द्यांकडे करतो. जेव्हा औद्योगिक विकास हा एखाद्या राष्ट्राचा झालेला असतो, खूप चांगल्या पद्धतीचा औद्योगिक विकास होणे म्हणजे काय असतं, त्यामध्ये पहिल्यांदा रोजगारांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती झालेली असते. रोजगारांची मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धी असणे किंवा निर्मिती होणे म्हणजे तेथील लोकांच्या ऊर्जेला आपण योग्य प्रकारे गुंतवू शकतो. म्हणजे असं की एखाद्या देशामध्ये काम मागणारे असंख्य हात आहेत, परंतु त्या हातांना जर काम नसेल, आपल्या कार्ल मार्क्स यांच्या भाषेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की माणसाच्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते ती सेव्ह करता येत नाहीये, ती कुठेही साठवून ठेवता येत नाहीये. आणि ही ऊर्जा योग्यरित्या खर्च व्हायची असेल तर खर्च करण्यासाठी जी साधने निर्माण करायची असतात किंवा जो रोजगार निर्माण करायचा असतो, तो रोजगार हा औद्योगिक विकासाचा परिणाम असतो.
रोजगाराची निर्मिती करणे म्हणजे काय की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकास घडवून आणणे आणि त्या औद्योगिक विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण करणे आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून आपल्या देशातील सर्व किंवा उपलब्ध असलेल्या लोकांची जी क्रय शक्ती आहे ती त्या औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये खर्च करणे आणि तेथून पुन्हा राष्ट्रीय विकास, त्यातून राष्ट्रीय विकास, त्यातून राष्ट्रीय विकास, ही जी विकासाची प्रक्रिया आहे ही अखंडितपणे चालू ठेवणे हे औद्योगिक विकासाचा परिणाम आहे. जिथं औद्योगिक विकास झालेला असेल तिथं काय झालेलं असेल, अंतर्गत प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटत असतील. औद्योगिक विकास ही प्रक्रिया असे. फक्त औद्योगिक विकास म्हणजे फक्त उद्योगधंदे उभारले असंच होईल का? जेव्हा उद्योगधंदे उभारतात तेव्हा त्याला पॅरलल असलेले आणखी बाकीचे जे क्षेत्र आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विकसित. औद्योगिक विकास झाला म्हणजे दळणवळण वाढलं. औद्योगिक विकास होतोय म्हणजे आर्थिक विकास होतोय. औद्योगिक विकास होतोय म्हणजे तुमचा जगण्याचा लोकांचा सामाजिक स्तर किंवा राहणीमान उंचावतोय कारण तुमच्याकडे पैसा येऊ लागलाय. याचा अर्थ असा आहे की तुमच्या ज्या सामाजिक समस्या आहेत, तुमच्या ज्या राष्ट्रातल्या अंतर्गत वेगवेगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्याला औद्योगिक विकास ही घटना कारणीभूत ठरते. म्हणजे हे प्रश्न कमी होतील, ह्या समस्या कमी होतील आणि तुमच्या अंतर्गत समस्या कमी होणे, तुमच्याकडे रोजगार उपलब्धी मोठ्या प्रमाणामध्ये होणे याचा परिणाम आहे की तुम्ही चांगलं विकसित राष्ट्र बनत आहात, ज्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक परिणाम होतोय आणि ज्याचा परिणाम कशासाठी होतोय, तुमच्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीवर त्याचा प्रभाव पडतोय. अशा वेळी जेव्हा औद्योगिकरण चांगल्या पद्धतीने झालेलं असेल तेव्हा परराष्ट्र धोरणामध्ये काय केलं जाईल, आपलं आणखी चांगलं औद्योगिकरण होऊ शकेल अशा राष्ट्रांशीच व्यवहार केले जातील. म्हणजे औद्योगिक विकासासाठी ज्या राष्ट्रांची भूमिका पोषक आहे, जी राष्ट्रे औद्योगिकरणाला किंवा औद्योगिकरणाच्या प्रक्रियेला चालना देत आहेत, अशा राष्ट्रांशी स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रीय व्यवहार करतात, त्यांच्यासोबत धोरण निर्मिती करतात. म्हणून या घटकाचा आपण त्या पद्धतीने विचार करू शकतो. लष्करी सत्ता हा एक घटक आहे. लष्करी सत्ता याचा अर्थ काय? सहजपणे शब्द जसा अर्थ आहे तसाच. लष्करी सत्ता म्हणजे की एखाद्या राष्ट्राकडे असलेली जी सैन्य आहे, त्यांच्याकडे असलेली जी लष्करी सामर्थ्य आहे, त्या गोष्टीचा आपण प्रामुख्याने यामध्ये विचार करू. त्यामध्ये तुमची विमानं असतील, तुमचे मोठा शस्त्रसाठा असेल, तुमच्याकडे असलेलं सैन्य असेल, म्हणजे त्याला जसं की पायदळ, घोडदळ किंवा ज्याला आपण म्हणतो हवाई मार्गाने हल्ला करणारे यंत्रणा असतील, आपल्याकडे असणारे अण्वस्त्रे असतील, आपल्याकडे असणारे अणुबॉम्ब असतील, हायड्रोजन बॉम्ब असतील, त्यांना वाहून घेऊन जाणारे क्षेपणास्त्रे असतील किंवा आण्विक क्षेत्रामध्ये आपण केलेलं संशोधन असेल, म्हणजे भरपूर गोष्टी, खूप मोठ्या गोष्टी. या कशासाठी? तर या गोष्टी मोठ्या प्रमाणात असणे किंवा ह्या गोष्टी उच्च प्रतीच्या असणे म्हणजे तुम्ही खूप समर्थ आहात. म्हणजे राष्ट्रामध्ये जेव्हा संघर्ष होतो, राष्ट्रामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती होते, तेव्हा ह्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना कोण करत असतं? लष्कर सामना करत. नागरिक आहे हातामध्ये एखादी शस्त्र घेऊन सीमेवर जातील का? नाही जाणार. म्हणजे याच्यासाठी जी पूरक मानसिकता, ती मानसिकता लष्कराची असते आणि म्हणून हे लष्कर सामर्थ्यशाली, प्रबळ, बलदंड म्हणा त्याला किंवा शक्तिशाली म्हणा, हे असलं पाहिजे अशी प्रत्येक राष्ट्राची अपेक्षा असते. आपण बघतो बघा वेगवेगळ्या कार्यक्रम, जसं की भारताचा स्वातंत्र्य दिवस असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल, भारत असेल किंवा दुसरा कुठलाही राष्ट्र असेल किंवा आपल्या जगभरातल्या महासत्ता म्हणा, त्यांचे आपण वेगवेगळे लष्करी प्रयोग पाहत असतो. म्हणजे लढाऊ विमानं असतील किंवा सैन्य असतील, त्यांनी केलेले काही प्रात्यक्षिके म्हणा किंवा त्याला स्टंट म्हणा किंवा त्यांनी मांडले एक लष्करी शक्तीचं प्रदर्शन म्हणा, हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहत आहोत. एकाच वेळेस संपूर्ण जग पाहत असतं. समजा भारत जेव्हा काही अंतराळात काही लष्करी कवायती करत असतो, म्हणजे ते विमान असतील, हेलिकॉप्टर्स असतील, त्यांनी दाखवलेल्या कवायती असतील, बरं हे काय असतं? हे काय फावल्या वेळेत ते काही एखादा छंद जोपासत असतं का? नाहीये. तर त्याच्या मागे जो दडलेला मूलभूत हेतू असतो तो असा असतो की यस, आम्ही असे आहोत किंवा आमच्याकडं या गोष्टी आहेत किंवा या गोष्टीमध्ये आम्ही एवढे सामर्थ्यशाली आहोत किंवा आम्ही आता एवढे समर्थ बनलेलो आहोत की आमच्या सोबत किंवा कुणासोबत आम्हाला भांडण्याची वेळ आली तरी आम्ही सुद्धा आता शांत बसणारे नाहीत. म्हणजे आम्ही लष्करी दृष्टिकोनातून किती श्रेष्ठ आहेत
हे सांगण्याचा, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न केला जातो. तो प्रयत्न यासाठी केला जातो की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख चांगली निर्माण तर करणे, त्याच पद्धतीने आपल्या मित्र किंवा संबंधित राष्ट्रावर एक प्रकारे दबाव निर्माण करणे, हा सुद्धा यातला दुसरा हेतू असतो. म्हणजे आपण प्रदर्शन करतो, एखादं राष्ट्र लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करत असतं, म्हणजे त्याच्या शत्रू राष्ट्रांना ते सांगत असतं की त्याचा आवाका दाखवत असतं ते. म्हणजे जसं की उदाहरणार्थ पोखरण इथं आपली अणुचाचणी यशस्वी झाली आणि तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी संपूर्ण जगाला एकदा सांगून टाकले की होय, आम्ही सुद्धा आता अण्वस्त्रधारी झालो आहोत. आता यामागची भावना काय? यामागची भावना अशी आहे की भारत आता म्हणजे जगामध्ये जी अण्वस्त्रधारी राष्ट्रे आणि अण्वस्त्रे नसणारी राष्ट्रे ही जी कॅटेगरी होती, त्यामध्ये ज्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत त्या राष्ट्रांचा दबदबा वेगळाच होता, त्यांचा प्रभाव वेगळाच होता, किंवा त्यांची, ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतो की आंतरराष्ट्रीय त्यांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा खूप उजळ प्रतिमा होती. त्या तुलनेमध्ये ज्यांच्याकडे अण्वस्त्रे नाहीत त्या राष्ट्रांचा तेवढा चांगला दबदबा म्हणा किंवा तेवढी चांगली ओळख होती का? नव्हती. तर आण्विक चाचणी यशस्वी केल्यानंतर आपण जगाला सांगतोय म्हणजे काय की जगाच्या दृष्टिकोनात आता भारत हे एक अण्वस्त्रधारी राष्ट्र बनलं आहे. भारतावर आता कोणी आक्रमण केलं तर भारत त्याचा खूप समर्थपणे प्रतिकार करू शकतं. ही भावना इतर राष्ट्रांच्या मनामध्ये निर्माण करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उच्च ओळख किंवा विकसित राष्ट्र म्हणून अशी ओळख निर्माण करणे, त्याचबरोबर आपली जी शत्रू राष्ट्रे आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपला दबदबा निर्माण करणे, ह्या अनेक गोष्टी केल्या. त्या सर्व गोष्टींचा परिणाम कशावर होतो? त्या सर्व गोष्टींचा परिणाम हा आपल्या परराष्ट्र धोरणावर होत असतो. दुसरा घटक आहे या पुढचा, लोकमत. परराष्ट्र धोरण ठरवताना लोकमताचा विचार करावा लागतो किंवा आदर करावा लागतो किंवा त्याचा आधार घ्यावा लागतो. समजा भारताला एखाद्या राष्ट्रासोबत एखादा करार करायचा आहे. हा करार करत असताना भारत असं करीत राहील की आपल्या देशामध्ये त्या कराराची किती गरज आहे याबद्दलची वातावरण निर्मिती करत राहील. का? कारण लोकांचा त्याविषयी पोषक किंवा अनुकूल दृष्टिकोन बनवणे आवश्यक आहे. म्हणजे जर भारताला एखाद्या राष्ट्रासोबत एखादा करार करायचा आहे परंतु तो जर जनतेला मान्य नसेल, तो व्यवहार जनतेला कसा तरी चुकीचा वाटत असेल, तर काय होईल? त्या सरकारवर किंवा जी धोरण निर्माते त्यांच्यावर सडकून टीका केली जाईल आणि त्या टीकेचा परिणाम असा होईल की कधी कधी सरकार सुद्धा धोक्यात येऊ शकेल, सरकारला आपली सत्ता सोडावी लागेल. म्हणून सरकारचा नेहमी प्रयत्न असतो, म्हणजे जे परराष्ट्र धोरणाची निर्मिती करणारे जे घटक आहेत किंवा जे महत्वाचे, जसं की प्रधानमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल किंवा आणखी त्याशी संबंधित असणारा नोकरवर्ग असेल, ह्या लोकांना किंवा ह्या घटकांना लोकमताचा आधार घ्यावाच लागतो. एखादा निर्णय घ्यायचा आहे त्याच्याशी लोकमत अनुकूल आहे का, आणि जर असेल तरच परराष्ट्र धोरणाची निर्मिती किंवा त्या गोष्टीला त्या परराष्ट्र धोरणामध्ये समाविष्ट केलं जातं, आणि जर नसेल तर परराष्ट्र धोरणामधून ती गोष्ट वगळली जाते किंवा ती गोष्ट त्यातून बाहेर काढली जाते. म्हणून लोकमताचा आदर करणे किंवा लोकमताशी सुसंगत असलेल्याच गोष्टींचा परराष्ट्र धोरणामध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर जर नसेल तर लोक काय करतील? त्याला विरोध करतील. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नेतृत्व. नेतृत्व म्हणजे कोण? जे परराष्ट्र धोरणाची निर्मिती करतात ते नेतृत्व. आणि प्रामुख्याने आपण इथं कुणाला म्हणतो? इथं त्या वेळेस शासनाचे जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांचा सर्वात मोठा रोल असतो. पंतप्रधान ही प्रमुख व्यक्ती आहे. आता पंतप्रधान किंवा हे नेतृत्वाचा जो गुणधर्म आहे किंवा घटक आहे तो इथं काय अपेक्षा आहे? समजा त्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे किंवा पंतप्रधान आहे किंवा परराष्ट्र मंत्री आहे किंवा एकंदरीत मंत्रिमंडळ आहे. जेव्हा एखाद्या राष्ट्रासोबत करार करायचा आहे किंवा एखाद्या राष्ट्रासोबत धोरणांची आखणी करायची आहे, निर्मिती करायची आहे, अशा वेळेस त्या नेतृत्वामध्ये अशी काही कुटील गुणधर्म असावे लागतात, ज्याला आपण म्हणतो कूटनीती म्हणतो, ज्याला आपण मुत्सद्दीपणा म्हणतो. हे घटक त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढे प्रभावी असावे लागतात की हा व्यवहार करत असताना, हे धोरण आखत असताना आपल्या राष्ट्राचा कधी फायदा होतोय किंवा कधी आपण दुसऱ्या समोरच्या राष्ट्राकडून आपला फायदा करून घेतोय हे समोरच्याही राष्ट्राच्या लवकर लक्षात यायला नकोय, आणि आपलाही फायदा होणं किंवा झालेला असेल अशी परिस्थिती किंवा अशी भूमिका घेण्याबद्दलची जेवढी कौशल्य असतात अशी कौशल्य हे नेतृत्वामध्ये असणं आवश्यक आहे.
मग त्यासाठी नेतृत्वाची ज्याला आपण म्हणतो ना की नेतृत्वाचे काही खास गुणधर्म किंवा नेतृत्वाची काही खास कौशल्य गुणवैशिष्ट्ये असे परिपूर्ण कौशल्य अशा लोकांमध्ये असणं आवश्यक आहे. अत्यंत दूरदृष्टीचे, अत्यंत चाणाक्ष बुद्धिमान ज्याला आपण नेतृत्व म्हणतो, किंवा उपलब्ध परिस्थितीचा योग्य फायदा उचलणारे लोक म्हणतो, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार करतो. तर असं नेतृत्व आणि प्रामुख्याने तुमचे त्या त्या देशांचे जे प्रमुख जसे की राष्ट्राध्यक्ष असतील किंवा पंतप्रधान असतील, तर ह्या लोकांचा प्रामुख्याने खूप मोठा प्रभाव ह्या परराष्ट्र धोरणावर निर्माण होत असतो. यानंतर बघा, कायदेमंडळ हा मुद्दा आहे. कायदेमंडळाचा आपण अर्थ असा घेऊ शकतो की कुठलंही धोरण निर्माण करायचं असेल तर कायदेमंडळाची त्याला मान्यता आवश्यक असते. समजा एखादं धोरण परस्पर एक आपल्या देशातील नेत्यांनी असं धोरण ठरवलं, जाहीर केलं, परंतु कायदेमंडळ किंवा पार्लमेंटचा त्याला पाठिंबा नाहीये, पार्लमेंट त्याला मान्य करू शकत नाही. जर ते धोरण पार्लमेंटला चुकीचं वाटत असेल तर पार्लमेंट काय करेल, पार्लमेंट त्या सरकारच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव आणेल. आणि जेव्हा अविश्वासाचा ठराव मांडला जाईल, तो ठराव मंजूर केला जाईल, त्यावेळी सरकारला काय करावं लागेल, आपली सत्ता सोडावी लागेल. इव्हन तो मंजूरही नाही होऊ दे, परंतु असा ठराव मांडणे सुद्धा सरकारसाठी खूप नामुष्की आहे. पुन्हा आणखी एका मुद्द्यावर आपण चर्चा करतो, तो म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संघटना. आंतरराष्ट्रीय संघटनांचा परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडत असतो. कारण जेव्हा परराष्ट्र धोरणाची निर्मिती होत असते तेव्हा ज्या आंतरराष्ट्रीय संघटना असतात, त्यांचे जे कायदे असतात, त्यांचे जे नियम असतात, त्यांची जी नीतिमत्ता असते, जी तत्वे असते, किंवा त्यांनी जी निर्माण केलेलं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं कल्चर असतं, ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच प्रत्येक राष्ट्र हे आपलं परराष्ट्र धोरण ठरवत असतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांना किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांना, आंतरराष्ट्रीय नियमांना कुठेतरी बाधा पोहोचेल, तडा जाईल, अशा प्रकारचं कुठलंही वर्तन किंवा कुठलंही धोरण कोणतंही राष्ट्र निर्माण करू शकत नाही. म्हणून आपण असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय संघटना हा सुद्धा परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडणारा एक मोठा घटक आहे. तर एक लक्षात घ्या, या लेक्चरमध्ये आपण परराष्ट्र धोरण काय आहे आणि परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडणारे जे प्रमुख घटक आहेत, ह्या घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेतला आहे. पुन्हा एकदा त्या घटकांमध्ये आपण भौगोलिक घटक म्हणतो, नैसर्गिक साधने हा एक घटक आहे, इतिहास हा घटक आहे, औद्योगिक विकास हा घटक आहे, लष्करी सत्ता हा घटक आहे, लोकमत हा घटक आहे, नेतृत्व, कायदेमंडळ, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय संघटना, म्हणजे हे एवढे घटक आहेत जे घटक परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीवर प्रभाव पाडतात. हे प्रमुख घटक आहेत. अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडणारे आणखी काही घटक असू शकतात. प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी असल्यावर तिथं काही नवे वेगळे घटक असू शकतात, परंतु हे कायमस्वरूपीचे, महत्वाचे आणि स्थिर घटक आहेत असं आपण म्हणतो. या घटकांना सोडून कुठलंही राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण निर्माण करू शकत नाही, ते यशस्वीपणे त्याची अंमलबजावणी करू शकत नाही, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव पाडू शकत नाही. अपेक्षा करतो हा घटक आपल्याला समजला असेल तर तो खूप चांगल्या पद्धतीने आणखी वाचन करून त्यामध्ये आपण विकास करू शकतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध म्हणा किंवा परराष्ट्र धोरण म्हणा, ह्या संकल्पना ह्या एकमेकांशी कशा पूरक आहेत आणि त्यातला जो तपशील वेगवेगळा आहे, ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यासून त्या लक्षात ठेवून ह्या पेपरचा अभ्यास करणं आवश्यक आहे. थँक्यू.